मस्त आपला अंडा फ्राय तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। आपण कट करून घेऊया। मस्त आपला अंडा फ्राय तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता। खायला अप्रतिम लागतं आणि करायला सुद्धा अगदी सोपं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अंडा फ्राय। तर त्यासाठी मी इथे 6 अंडे घेतलेले आहेत। 2 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत मी आणि 4 अंडे न बॉईल करताच घेतलेले आहेत मी। इथं आपल्याला तेल लागणार आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। एक छोटा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। तर सध्या थंडी खूप वाढलेली आहे। थंडीच्या दिवसात अंडे हे आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात आणि आपल्या शरीराला एनर्जीसुद्धा मिळते अंडे खाल्ल्यामुळे आणि उष्णतासुद्धा मिळते। तर अंड्याचे वेगवेगळे प्रकार ह्या थंडीमध्ये नक्की बनवून खा। आता लगेचच आपण अंडा फ्राय बनवायला घेऊया। मी इथं तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे। आज आपण अंडा फ्राय तडका पॅनमध्ये बनवणार आहोत। यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा तेल। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये घालायचं आपल्याला बॉईल करून घेतलेलं अंडं। अंडा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। सगळीकडून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे अंडा आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 अंडे फोडून घालायचे आहेत। दोन अंडे फोडून घातलेले आहेत। आता यावर घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, कांदा थोडासा, लाल मिरची पावडर, थोडीशी हिरवी मिरची। आता व्यवस्थित आपलं अंडं फ्राय झालेलं आहे। आता याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला। एक मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपलं अंडं फ्राय झालेलं आहे। तर आता आपण पलटी करून घेऊया। व्यवस्थित त्याला पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आता खालची बाजूसुद्धा आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत। तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच अंडा फ्राय बनवायचं आहे। यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता बॉईल करून घेतलेलं आपल्याला अंडं घालायचं आहे यामध्ये। अंडंसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। दुसरंसुद्धा आपलं अंडा फ्राय तयार झालेलं आहे। असं खायला मस्त लागतं, एकदम टेस्टी लागतं। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असं मस्त झालेलं आहे। हे सुद्धा आता आपण काढून घेऊया।